प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल रेसिपी, करवंदाची चटणी आणि करवंदाचं सार। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी करवंद घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे। नंतर फोडणीसाठी आपल्याला तेल आणि राई लागणार आहे आणि मीठ लागेल। थोडंसं पाणी ओतूया आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे। गॅस पेटवून इथे एका भांड्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। वाटण टाकलेलं आहे। कढीपत्ता आणि राईची फोडणी करून हे वाटणात मिक्स केलेलं आहे। आता आपण मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आणि ते पाणी ओतायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया। एक 2 मिनिट आपण अशी गरम करून घ्यायची आहे। आता आपण यात 1 ग्लास पाणी ओतूया। मस्तपैकी करवंदाची करी तयार। उकळी यायच्या आधीच गॅस बंद करायचा आहे। उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आपण गॅस बंद करूया। अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी करवंद घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे। नंतर फोडणीसाठी आपल्याला तेल आणि राई लागणार आहे आणि मीठ लागेल। आता थोडंसं पाणी ओतूया आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे।
गॅस पेटवून इथे एका भांड्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. वाटण टाकलेलं आहे. कढीपत्ता आणि राईची फोडणी करून हे वाटणात मिक्स केलेलं आहे. आता आपण मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आणि ते पाणी ओतायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. एक 2 मिनिटं आपण अशी गरम करून घ्यायची आहे. करवंदाची चटणी तयार. गॅस बंद करूया. मस्त छान दोन्ही रेसिपी झालेल्या आहे. झटपट रेसिपी आहे. नक्की करून पहा. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायची, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा.